तर नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांच्या सांगण्यावरून मी आले होते सोपानरावांचा वडापाव ट्राय करण्यासाठी। तर मी ज्या ब्रांचला आले होते ती ब्रांच एक्झॅक्टली शेंडी बायपास रोडला होती। मी त्याचा वडापाव ट्राय करण्यासाठी एकटीच नाही तर माझ्या बहिणीसोबत आणि रोहिणी ताईंसोबत आले होते। आपल्या अहिल्यानगरमध्ये सोपानरावांचा वडापाव हा अतिशय जास्त फेमस आहे आणि त्याचं मेन कारण आहे की त्याची क्वालिटी आणि त्याचा न बदलणारा टेस्ट। इथे जास्त गर्दी असल्यामुळे इथे एक जणाला कंटिन्यू वडे तळावा लागतात। प्रत्येकच गिरायकांसाठी ते गरमच आणि फ्रेशली तयार केलेले वडे दिले जातात। आणि हो, इथलचं फक्त वडापावच नाही तर इथलचा चहा सुद्धा तेवढाच फेमस आहे। आता मी तर काही चहा घेत नाही, त्याच्यामुळे मी माझ्या बहिणीला आणि ताईंना चहा घ्यायला लावला होता। शाबास बेटा। या दोघींनी सुद्धा चहाची एवढी तलब आहे ना की यांना दिवसातून 15 कप जरी चहा दिला ना तरी एका शब्दाने म्हणणार नाही की नको आता बस झाला आम्हाला। या दोघींना सुद्धा इथला चहा तर खूपच आवडला। मला तर असं वाटलं होतं की दिसायला मोठे लक्ष नको ते असं काय आहे का काय, पण असं नाहीये। जेव्हा मी इथला वडापाव खरंच टेस्ट केला तेव्हा मला कळलं की नगरमध्ये हा वडापाव एवढा फेमस का बरं आहे। वड्याची टेस्ट खरंच अप्रतिम होती आणि वड्याच्या क्वालिटीचा तर विषयच नाही, सगळे एकच नंबर होतं। त्यानंतर मग आम्ही इथली स्पेशल मिसळ सुद्धा ऑर्डर केली होती, त्याची टेस्ट सुद्धा चांगली होती। तुम्हाला एक गोष्ट मी आवर्जून सांगते की तुम्ही इथलचं काही ट्राय करा किंवा नका करू, पण इथला वडापाव तुम्ही खरंच ट्राय केला पाहिजे। इथलच्या भिंतीवरती चहाबद्दल एवढे सुंदर सुंदर वाक्यरचना केलेले पोस्टर्स लावलेले होते की मी ते वाचल्यानंतर मी तर शॉकच झाले होते की चहाबद्दल कुणी असं सुद्धा लिहू शकतं। मी जेव्हा इथे आले होते तेव्हा नेमकीच पाऊस चालू होता। मला वाटलं होतं पाऊस चालू आहे म्हणून काही जास्त गर्दी नसेल, पण इथलची गर्दी कमी व्हायचं तर लांबच राहिलं पण वाढतच चालली होती। आता माझं इथलचं काम झालं आणि मी चालले आहे घरी। मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की मी नेक्स्ट कुठली डिश ट्राय करू। बाय।